हुआ है? हाँ थांब इथून नाही इथं उतरून गाडीला पण काय आताच बंद व्हायला पाहिजे होतं. रात्रीचं चालत जाऊ आपल्याला समजतील चोर आहे तिकडं. घे जेवढी जाल तेवढी नेऊन ठेवू गाडी. आता काय नाही हा बघ ह्या मोठ्या उतारात बघ झाली इथं एकदा नाही ह्या स्पीडला जाऊ जरा पुढे गाडी आहे. नाही तर घरात तिथं धावत जायचं आता. हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचा आपल्या चॅनलवर. आणि एवढ्या रात्री व्हिडिओ करण्याचं कारण थांबा बघतो. वाजले 2 वाजलेत, रात्रीचे 2 वाजलेत. आणि ही माझी गाडी आहे रिक्षा. आम्ही एकदम पूर्ण सुमसाम रस्त्यावर आहोत. कोण नाही आजूबाजूला, घरं नाही, काय नाही. मी आणि माझ्यासोबत नशीब मी माझा पार्टनर घेऊन आलो, अंकितला घेऊन आलो. नाही तर आता ह्या इकडे आहे ना माझी लागले असते चांगलीच. आईचा असा वैताग आलाय ना, गाडी बंद पडे. गाडी काय बोलू शकत नाही मी. इथे नेटवर्क पण नाही आहे. 2 वाजले रात्रीचे. आणि आता मी 3 किलोमीटर गाडी ढकलत आणले. आणि आता इथे जाऊन थांबलोय जरा. लय होत चाले. आणि हा बघा भाव आपला, जर माझ्याबरोबर नसता ना आई शपथ आज माझ्या वाट लागली असते. खरंच सपोर्ट करतो. धक्का मारायचा वैताग आला ना धक्का मारून. अरे शिवाय एवढ्या येतात ना. कसं हे भाडं घेतलं आणि कसं आलोय ना. धक्का मार, चालू ठेव. धक्का गाडी धक्का स्टार्ट. मोबाईल पण धरू शकत नाही कुठं. घे चल. सकाळ 5 वाजणार आपल्याला. न्यूट्रल कर. 5 वाजता घरात जाईपर्यंत आपला अशी अवस्था आमची. ढकलतोय गाडी. नाही कोणाला फोन लावू शकत नाही. काय नेटवर्क पण नाही आहे. हाट यार काय लाईफ आहे रस्त्यात. थोडासा उतार आलाय. थांब बस उतार आलाय थोडा. जरा ढकलतो आणि बसतो. थोडा उतार आलाय का बसलोय मी आता गाडीत. आणि हे उतार फक्त आहे ना 1 सेकंदाची मला मजा येतोय. परत चढावा आला यार. 1 सेकंदाची व्हॅल्यू समजते उतारात. चला उदास झाली ना. ढकलतोय जास्त ना हाल झाले असते. आणि मला हा ब्लॉग मुद्दाहून शूट करायचा होता. रात्री 2 वाजले आणि आम्ही इथे काय करतोय बघा. बघ ते ब्लॉग मागून लावतो. मागून स्टॉप. ब्रेक मार. एवढंच आहे फक्त हा ब्लॉग शूट करण्याचं कारण. तुम्ही कुठेही जात असाल ना, तुमची रिक्षा असो काय कुठली पण गाडी असू दे, तुमच्याकडे 1 ते 2 लोक सोबत तुमच्या ठेवा. किंवा गाडी कधी मध्ये बंद पडेल काय सांगू शकत नाही. आणि आता रिक्षा लावली. इथे एक घर भेटलंय मित्राचं. इथे रिक्षा लावले. 4 ते 5 किलोमीटर आम्ही रिक्षा ढकलत आणली. चढा उतार बघा भाव आपला. 3 त्याच्यानंतर 4 साडेचार किलोमीटर. इथे चढल्या बघा सुमसाम रस्ता. कुठेच काय नाही. काय चालतोय. बॅकअप ठेवा. मित्राच्या घरी त्याची पण गाडी. मित्र घरी नाही, तो गाडी घेऊन कुठेतरी बाहेर गेलाय. सेफ म्हणून त्याच्या घरासमोर गाडी लावली. तुम्ही कुठे बाहेर फिरा रात्री मध्यरात्री तर कोणतरी पार्टनर वगैरे घेऊन फिरा. एकटे फिरू नका. काय असे प्रॉब्लेम फेस करू नका. हायवेला वगैरे असेल तर नक्कीच तुम्हाला मदत भेटेल. अशा आडगावी वगैरे कुठे आतमध्ये आलात ना नाही मदत भेटणार. कारण कोण नसतं अशा ठिकाणी. तर आता इथून अजून 3-4 किलोमीटर आहे. चालत आम्ही घरी पोहोचू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लगे रहो आपला यूट्यूब चॅनल मोटोल कार के.